नमस्कार. कधी विचार केलाय, समजा आपल्याकडे घड्याळ नाहीये, मोबाईल नाहीये, मग वेळ कशी करणार? चला तर, आज आपण एका अगदी सोप्या पण तितक्याच जबरदस्त प्राचीन पद्धतीबद्दल बोलूया. ही पद्धत आपल्याला थेट निसर्गाशी जोडून वेळ ओळखायला शिकवते. जरा विचार करून बघा, आजच्यासारखं तंत्रज्ञान नसताना हजारो वर्षांपूर्वी लोक वेळेचा अंदाज कसा लावत असतील, नाही का? हा प्रश्नच आपल्याला एका भन्नाट प्रवासाला घेऊन जातो. आणि गंमत म्हणजे याचं उत्तर आपल्या अगदी रोजच्या अनुभवातच लपलेलं आहे. आपलं शरीर, आपलं जगणं हे सगळं कसं नैसर्गिकरित्या दिवस-रात्रीच्या चक्राशी जोडलेलं आहे, नाही का? प्रकाशात जागं होणं, अंधारात झोपणं, हाच तर वेळेचा पहिला आणि सगळ्यात बेसिक अनुभव आहे. चला तर मग, आपल्या ह्या प्रवासाची सुरुवात करूया वेळेसोबतच्या आपल्या याच नैसर्गिक नात्यापासून. यालाच म्हणूया आपली दैनंदिन लय. हजारो वर्षांपासून वेळेचं गणित तसं सोपं होतं. त्यासाठी फक्त एकाच गोष्टीची गरज होती, ती म्हणजे निरीक्षण. हो, फक्त निसर्गाचं बारकाईने निरीक्षण. दिवस कसा पुढे जातोय, ऋतू कसे बदलतायत, हे सगळं समजून घेण्यासाठी तेव्हाचे लोक पूर्णपणे आकाशाकडे, म्हणजे सूर्य आणि ताऱ्यांच्या हालचालींवर अवलंबून असायचे. आणि या सगळ्या नैसर्गिक घड्याळांमध्ये ना, एक घड्याळ असं होतं जे सगळ्यात भारी आणि विश्वासार्ह होतं, आणि ते म्हणजे आपला सूर्य. हो, सूर्य म्हणजे जणू काय निसर्गाचं स्वतःचं घड्याळच. कसा? तेच तर बघायचंय. यामागची आयडिया एकदम सिंपल पण कमाल आहे. विचार करा, वेळ मोजायला फक्त एक काठी आणि तिची सावली, बस. दुसरं काहीच नको. सूर्य जसा आकाशात फिरतो ना, तशी जमिनीवरच्या प्रत्येक गोष्टीची सावली, तिची लांबी आणि तिची दिशा सतत बदलत राहते. चला, दिवसाच्या सुरुवातीपासून बघूया. सकाळी सूर्य पूर्वेला उगवतो, तेव्हा तो असा खाली क्षितिजाजवळ असतो. त्यामुळे काय होतं की कोणत्याही उभ्या वस्तूची सावली एकदम लांबचक पडते, आणि ती सुद्धा पश्चिमेकडे. मग जसा जसा दिवस पुढे सरकतो, सूर्य आकाशात वर वर चढू लागतो आणि सावल्या हळूहळू लहान लहान होत जातात. आणि मग येतो दिवसातला तो एक खास क्षण, जेव्हा सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर असतो. ह्याच वेळेस सावली अक्षरशः आपल्या पायाशी येते, म्हणजे ती सगळ्यात लहान झालेली असते. आणि दुपार झाली की सूर्य पश्चिमेकडे झुकायला लागतो. आणि मग काय, सावल्या पुन्हा लांब व्हायला लागतात, पण आता त्या पूर्वेच्या दिशेने वाढतात. सूर्यास्ताच्या वेळी तर त्या पुन्हा एकदा खूप लांब झालेल्या दिसतात. हे चक्र रोजच्या रोज न चुकता असंच सुरू राहतं. हे सगळं बघून तर आपल्याला असंच वाटतं ना की सूर्य आकाशात फिरतोय. पण थांबा, एक मिनिट. आपण जे पाहतोय तेच खरं आहे का? म्हणजे सूर्य खरंच आपल्या भोवती फिरतोय? प्रश्न तसा साधा वाटतो, पण याचं उत्तर आपल्या डोळ्यांना जे दिसतंय ना, त्यालाच थेट आव्हान देतं. म्हणजे नेहमीच जे डोळ्यांना दिसतं तेच खरं असतं का? याला विज्ञानात आभासी गती असं म्हणतात. म्हणजे काय की आपल्याला वाटतं समोरची गोष्ट हलतीये, पण खरं तर आपण स्वतःच हलत असतो. याचं एक सोपं उदाहरण म्हणजे बसचा प्रवास. आपण जेव्हा बसमधून जातो तेव्हा नाही का आपल्याला झाडं, घरं सगळं मागे पळताना दिसतं, पण खरं तर काय असतं? बस पुढे जात असते आणि झाडं तर त्यांच्या जागी स्थिर असतात. अगदी हेच लॉजिक सूर्य आणि पृथ्वीच्या बाबतीत लागू होतं. सूर्य त्याच्या जागी स्थिर आहे आणि आपली पृथ्वी स्वतःभोवती गरगर फिरतीये. आणि पृथ्वीच्या याच फिरण्यामुळं आपल्याला असं वाटतं की सूर्य पूर्वेकडून उगवून पश्चिमेकडे मावळतोय, जणू काही तो आकाशात प्रवास करतोय. ओके, तर आता आपल्याला हे सायन्स कळलंय. मग या माहितीचा वापर करून आपण दिवसातला एक महत्त्वाचा क्षण, म्हणजे आपल्या ठिकाणची दुपार, कशी परफेक्ट शोधायची ते बघूया. आणि ही पद्धत इतकी सोपी आहे ना, फक्त एक सरळ काठी जमिनीत उभी करायची आणि दिवसभर तिच्या सावलीकडे लक्ष ठेवायचं. मग काय दिसेल की सावलीची लांबी सतत बदलतीये. आणि मग ज्या क्षणी ती सावली सगळ्यात छोटी, सगळ्यात कमी लांबीची होईल ना, तोच क्षण म्हणजे आपल्या ठिकाणची खरी दुपार. यालाच म्हणतात स्थानिक मध्यान्ह, किंवा सोप्या भाषेत लोकल नून. हा नेमका तो क्षण असतो जेव्हा सूर्य आपल्या जागेवरून बघितल्यावर आकाशात अगदी सर्वोच्च बिंदूवर पोचलेला असतो. याचा अर्थ काय होतो माहितीये? की ही दुपार प्रत्येक जागेसाठी वेगळी असते. म्हणजे पृथ्वी गोल फिरत असल्यामुळे पूर्वेकडच्या शहरात दुपार लवकर होईल आणि पश्चिमेकडच्या शहरात थोड्या उशिरा. याचाच अर्थ प्रत्येक ठिकाणची स्वतःची अशी एक लोकल टाईम असते. पण मग इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो.
जर प्रत्येक शहराची, प्रत्येक गावाची दुपारची वेळ अशी थोडी थोडी वेगळी असेल, तर मग आजच्या या कनेक्टेड जगात, जिथे रेल्वे, विमानं, इंटरनेट सगळं एकाच वेळी चालतं, तिथे सगळेजण एकाच वेळेवर सहमत कसे होतात? या प्रश्नाचं उत्तर मात्र वेळेच्या इतिहासातल्या एका दुसऱ्या, तितक्याच इंटरेस्टिंग चॅप्टरमध्ये दडलेलं आहे. धन्यवाद.